मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदान परिसरात हजारो मराठा बांधवांनी गर्दी केलेली असून मुंबईतील वाहतूक ठप्प झाली आहे। सीएसएमटी परिसरात आंदोलनामुळे चक्काजाम झालाय, तर आता सीएसटी कडून भायखळ्याकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात आली आहे। जे फ्लायओव्हर बंद ठेवण्यात आलेला आहे। दादर परिसरातून फक्त आंदोलनकर्त्यांच्याच गाड्या येत आहेत। प्रशासनाकडून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला ईस्टर्न फ्रीवे बंद ठेवला होता, मात्र आता वाहतूक कोंडी वाढल्यानं जे फ्लायओव्हर ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे आता सीएसएमटी चर्चगेट परिसरात येण्यासाठी कोस्टल रोड हा पर्याय आहे, मात्र कोस्टल रोडवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली। मुंबईत सध्या पावसाची रिपरिप सुरू असल्यानं त्याचाही वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना गाड्या पार्किंगच्या ठिकाणी लावण्याचे आवाहन केले, मात्र पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अनेक गाड्या रस्त्यावरच उभ्या आहेत। यामुळे दोन मुख्य मार्ग बंद झाल्यानं वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलाय। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलंय। आंदोलकांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात भाग घेऊ नये अशा सूचना जरांगेंनी आंदोलकांना दिलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवे सायन पनवेल हायवेवर मराठा आंदोलकांची वाहनं मोठ्या प्रमाणावर आहेत, तर ईस्टर्न फ्रीवे सायन पनवेल हायवे, पनवेल सायन महामार्ग, VN पूर्व मार्ग, डिमोलो रस्ता, वालचंद हिराचंद मार्ग, दादाभाई नौरोजी मार्ग, हजारीमल सोमानी रस्ता हे मार्ग बंद असणार आहेत। फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच या मार्गांचा वापर करता येणार आहे।